रशियाच्या अध्यादेशात नेमकं काय आहे जाणून घेऊया। भारताकडून रशियन पेट्रोलियम उत्पादनांची आयात सुरू आहे। रशियाच्या युक्रेन विरोधातल्या लष्करी कारवाया अद्याप थांबलेल्या नाहीयेत। रशियाच्या कारवायांमुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि परराष्ट्र धोरणाला धोका निर्माण होतोय। याच पार्श्वभूमीवर रशियन पेट्रोलियम उत्पादनांची आयात अमेरिकेमध्ये बंद करण्यात आली। रशियन धोरणांचा धोका अद्यापही अस्तित्वात आहे, त्यामुळे राष्ट्रीय आणीबाणी कायम आहे। राष्ट्रीय आणीबाणी हाताळण्यासाठी भारताकडून अतिरिक्त टॅरिफ आकारणी करण्यात येते। अध्यादेशाच्या 21 दिवसानंतर भारताकडून 25% टॅरिफ आकारला जाईल। ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर परराष्ट्र मंत्रालयाने नेमकं काय म्हटलं तेही बघूया। अमेरिकेने भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे। भारतीय जनतेच्या ऊर्जा सुरक्षेचं उद्दिष्ट लक्षात घेऊनच आम्ही तेल आयात करतो। इतर देशही रशियाकडनं तेल खरेदी करत असताना भारतावरचीच कारवाई जी झाली ती अन्यायकारक आहे। अमेरिकेची कृती अकारण आणि अनुचित आहे। भारत आपल्या राष्ट्रीय हिताचं संरक्षण करण्यासाठी सर्व ती आवश्यक पावलं उचलेल, असं आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडनं स्पष्ट करण्यात आलं। दरम्यान